नमस्कार. माझ्या घरी फक्त रविवारीच नॉनव्हेज बनवलं जातं आणि त्या दिवसाची माझी मुलं खूप आतुरतेने वाट बघतात. कारण रविवारीच तेवढे सगळे एकत्र जेवतो आम्ही. गप्पा मारतो, मस्तपैकी टीव्ही वगैरे बघतो, एखादा मूव्ही बघतो. एरवी सगळे आपापल्या कामात असतात ना, त्यामुळे एकत्र जेवायला वेळच मिळत नाही. दर रविवारी चिकन, मटण, मासे होतात. पण आज अंडे बनवण्याचा विचार आहे. त्यासाठी 6-7 अंडी उकडून घेतली, सोलून घेतली आणि त्याला 7-8 चिरा मारून घेतल्या आहे. कढईत तूप तापायला ठेवलं. तूप तापलं की त्यात अंडी टाकायची, लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची आणि थोडीशी धना पावडर टाकायची. हे टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ नाही, अगदी 1-2 मिनिटच परतायचं आहे आणि परतले की ही अंडी काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा, आता त्याच कढईत आपण तेल टाकायचं आहे. भरपूर तेल टाकायचं. याला तेल थोडं जास्त लागेल ह्या रेसिपीला. 2-3 चमचे तेल टाकलं आहे मी. आता 1 छोटा चमचा जिरं टाकायचं आहे आणि त्याबरोबर 1 मसाला वेलची, 1-2 हिरवी वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 7-8 काळे मिरे, 2 चक्रफूल, 2-3 लवंगा आणि त्याचबरोबर 2 सुक्या लाल मिरच्या, 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आणि 1-2 तमालपत्र टाकायचे आहे आणि 8 ते 10 सेकंदच हे आपल्याला परतायचं आहे. जास्त मसाले जळू द्यायचे नाही आणि गॅस अगदी मीडियम ठेवायचा किंवा लो ठेवायचा आहे. आता त्यातच 2 उभे चिरलेले मोठे कांदे टाकायचे आणि परतून घ्यायचे. कांदा परतला, थोडासा सोनेरी झाला की मग त्यात अर्धा मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आणि हिरवा मसाला टाकायचा आहे. त्यात पुदिना 20-25 पानं, मुठभर कोथिंबीर, 15-20 कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची 2-3, किसलेला सुका नारळ आणि 1 चमचा जिरं, 1 चमचा धणं हे मिक्स करून घ्यायचं मिक्सरला आणि ते वाटण टाकायचं आहे. त्याचबरोबर आपण इकडे सुके मसाले सुद्धा टाकले आहेत. त्यात 1 छोटा चमचा हळद, लाल तिखट 1 मोठा चमचा, चिकन मसाला 1 मोठा चमचा आणि गरम मसाला पावडर 1 मोठा चमचा. त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. गरम मसाल्याची ते कसं बनवतात तिथे तुम्ही बघा. आणि त्याबरोबर 2 ते 3 चमचे आपण दही टाकायचं आहे आणि हे मिश्रण पटपट एकजीव करून घ्यायचं. आता हे मसाले परतत असताना गॅस लो ठेवायचा आहे. त्यातच आपण थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि 1 मोठा चमचा कसुरी मेथी टाकली आहे. आता हे आपण एकजीव करून घ्यायचं मसाल्यासोबत व्यवस्थित. गॅस यासाठी लो ठेवायचा की आपले हे मसाले जळायला नकोत आणि छान याचा सुगंध येतो. मग मसाले छान परतून झाले आहे. आता यात आपण 1 मोठी वाटी बासमती तांदूळ धुवून पाणी निथळून ठेवला होता आणि आपले मसाले परतेपर्यंत तो छान भिजला आहे. आता तो टाकायचा आणि त्याच्याबरोबर 1 चमचाभर किंवा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे आपल्याला मसाल्यांसोबत परतून घ्यायचं. हे असं परतल्यामुळे आपल्याला भात पचायला जड जात नाही. त्यातच आपण आता 1 वाटी तांदळासाठी 1.5 ते 1.25 वाटी गरम पाणी टाकलं आहे मी इथे. आता हे तांदळावर डिपेंड करतं की तांदूळ जुना आहे की नवीन आहे किंवा पाणी किती घेईल तांदूळ. त्या अंदाजानुसारच तुम्ही पाणी टाकायचं आहे. आता त्यातच आपण जे फ्राय करून घेतलेले अंडे आहेत ते टाकून द्यायचे आहेत आणि व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आणि मीठ, मिरचीचं प्रमाण तुम्हाला जसं लागत असेल ते चेक करून त्यात टाकून घ्यायचं आहे आणखी लागत असेल तर. आता हे आपण झाकून मीडियम गॅसवर 10-12 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 10-12 मिनिटानंतर मग कढईखाली तुम्ही तवा सुद्धा ठेवू शकता. तवा ठेवला की मग ते आतपर्यंत छान मसाला मुरतो आणि आधेमध्ये हलवत राहायचं आहे याला. नाहीतर तुम्ही एकदा झाकून दिलं की सोडून द्याल तर ती बिर्याणी खाली जळून जाईल. त्यासाठी त्याच्या खाली तवा ठेवायचा आहे म्हणजे ती दम बिर्याणी छान तयार होते. आता हे बनवून झाले आणि आपण गॅस बंद करून झाकून ठेवला आहे. तोपर्यंत आपण एक झटपट चटणी तयार करूया. त्यासाठी 1-2 कांदे उभे चिरलेले घ्यायचे. त्यात थोडीशी लाल तिखट टाकायची, थोडं मीठ टाकायचं आणि 1-2 चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं कोथिंबीर सुद्धा टाकायचं. आता त्यातच आपण थोडासा तडकाही टाकूया. त्यासाठी थोडंसं तेल घेतले, तापून घेतलं, त्याच्यात राई आणि जिरं टाकायचं. ते तडतडलं की त्या चटणीमध्ये ओतून टाकायचं की आपली चटणी तयार आहे. आता ही चटणी बिर्याणी बरोबर खूप छान लागते. बिर्याणी बरोबरच काय तर कोणत्याही भाजी बरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता. हे बघा, आता आपली बिर्याणी तयार आहे. तुम्ही बघू शकता 1-1 दाणा मोकळा झाला आहे तांदळाचा. अजिबात चिकट झालेला नाही. त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा म्हणजे बिर्याणी खूप छान मोकळीही होते आणि खूप चविष्टही होते. खूप छान घमघमाट सुटलाय बिर्याणीचा. आता तुम्हीही बनवा, खा आणि एन्जॉय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.